अल्बम डिझायनिंगसाठी असं टेम्पलेट कसं बनवायचं हे आपण आज शिकणार आहोत. सगळ्यात आधी एक ब्लँक डॉक्युमेंट तयार करून घ्या. आता रेक्टँगल टूल सिलेक्ट करून रेक्टँगल ड्रॉ करून घ्या. आता रेक्टँगलच्या प्रॉपर्टी मध्ये जाऊन आपल्याला रेक्टँगलचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेक्टँगलचा टॉप लेफ्ट कॉर्नर रेडियस वाढवून घ्यायचा आहे आणि बॉटम राईट कॉर्नर रेडियस वाढवून घ्यायचा आहे. आता छान असा शेप तयार झालेला आहे. आता कंट्रोल जे करून त्या रेक्टँगलचे एक कॉपी बनवून घ्यायची आहे. आता डॉक्युमेंटचा बॅकग्राऊंड कलर चेंज करून घ्यायचा आहे आणि बॅकग्राऊंड कलरचा लेअर दोन्ही रेक्टँगल लेअरच्या खाली नेऊन सोडायचा आहे आणि कोणतेही एक इमेज ओपन करून घ्यायची आहे. त्या इमेजला कॉपी करून आपल्या डिझाईनवर पेस्ट करायचा आहे आणि क्रिएट क्लिपिंग मास्क हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याला व्हाईट कलर सिलेक्ट करून ओपेसिटी कमी करून घ्यायची आहे. आता पहिल्या रेक्टँगल लेअरवर डबल क्लिक करायचा आहे आणि एक पॉपअप ओपन होईल. त्याच्यात स्ट्रोक हा ऑप्शन सिलेक्ट करून रेक्टँगल बॉक्सला बॉर्डर सिलेक्ट करून घ्यायची आहे. सेम असंच बॉर्डर दुसऱ्या रेक्टँगल लेअरला करून घ्यायचे आहे आणि हा आहे आपला फायनल रिझल्ट. हे डिझाईन आपण अल्बम डिझायनिंग साठी यूज करू शकतो. तुम्हाला जर अशाच फोटोग्राफी रिलेटेड ट्रिक्स पाहिजे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका.